नमस्कार, मी गायत्रीज रेसिपीमध्ये आज आपण पफची रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हे मजेदार पफ बनवण्याची मी तुम्हाला इझी रेसिपी सांगितली आहे, नक्की पहा। पफ बनवण्यासाठी मी एक बाउल घेतला आहे आणि या बाउलमध्ये मी 1.5 कप मैदा घेणार आहे। तर पहिले मी 1 कप मैदा घेतला आणि यामध्ये आणखीन अर्धा कप मैदा घातलेला आहे। तर याच पद्धतीने मी इथे या 1.5 कप मैद्यामध्ये मी 6 पफ बनवलेले आहे। तर तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही यामध्ये मैदा कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि यामध्ये मी आणखीन अर्धा चमचा तुम्ही पाहू शकता बेकिंग पावडर घातलेला आहे। बेकिंग पावडर घालायचं आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये। आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत। तर तूप मी गरम केलेले तूप घेतलेला आहे आणि हे मी 4 चमचे ते घालणार आहे। पोहे खायचे जे चमचे असतात मोठा तो घेतलेला आहे आणि हा 4 चमचे यामध्ये घातलेला आहे। आता हे मिक्स करायचं आहे तूप ह्या मैद्यामध्ये। तर हे मैदा एकत्र तुपामध्ये छान मिक्स होऊन प्रत्येक मैद्याला हा तूप लागलेला पाहिजे, यासाठी असं छानपैकी हाताने चोळून मिक्स करायचा आणि याची एक मूठ तयार झालेली पाहिजे आहे। तर या पद्धतीची मस्तपैकी मूठ तयार झाली की हा मैदा तयार झाला आणि याला आता आपण छानपैकी पाणी घालायचे आणि पाणी घालून तिंबून घ्यायचं आहे। घट्टसर असं कणिक तिंबतो त्याप्रमाणे याला तिंबून घ्यायचं आहे। मीडियम खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, या पद्धतीची मी याची कणिक मळून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता परत थोडंसं तूप लावलं आहे म्हणजे हा जे आपण बनवून घेतलेला आहे उंडा तो सुकणार नाही तूप लावल्यामुळे। आणि झाकून बाजूला ठेवून घेऊयात। तर यानंतर मी हे आलू आहेत 3 आलू उकडून घेतलेले आहेत पहिलेच, याचे साल काढले आणि आता याला मी कट करून घेत आहे। तर 3 आलू मी यासाठी घेतलेले होते, तर 2 आलू पर्यंत याला 6 पफला लागेल। तर आता हे मी उकडून कट करून घेतले आणि याला थोडं स्मॅश करून घेत आहे, म्हणजे भाजीची जी स्टफिंग आहे ती व्यवस्थित बसेल आणि भाजी यामध्ये। आता या प्रकारे मी एक पॅन घेतला आहे आणि यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तर तेल मी 3 चमचे घेतला असेल आणि यामध्ये मी जिरा घातला आहे। जिरा फुलला की यामध्ये मी वटाणे घालणार आहे, म्हणजे फ्रेश वटाणे आहेत आणि हे छानपैकी फ्राय करायचे तेलामध्येच। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, जो की 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत, तर हे घालत आहे। भाजीची पण चव टेस्ट छान लागेल। आता हा कांदा आपण फ्राय करून घेऊयात कलर बदलेपर्यंत, यासोबतच वटाणे पण छान फ्राय होतील। कांद्याचा कलर बदलत येत आहे। आता यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट मी घरीच ठेचून घेतलेली आहे खलबत्त्यात, ही घालायची ओबडधोबड पेस्ट आणि यामध्ये मीठ घातलं आहे चवीप्रमाणे। आता याला छानपैकी मिक्स करायचं आणि याचा कलर बदलेपर्यंत याला ठेवायचं आहे। आणि यानंतर यामध्ये मी काही मसाले वापरत आहे। तर यामध्ये सगळ्यात पहिले धना पावडर घालायचे, धना पावडर किंवा तुम्ही क्रश करून अख्खा धना पण घालू शकता। तर धना पावडर घातला आहे 2 चमचे आणि यामध्ये मी हळद घातला आहे, जिरा पावडर अर्धा चमचा, लाल तिखट आणि आमचूर पावडर घालायचं आहे। तर आमचूर पावडर थोडंसं अर्धा चमचा घातलं की याची चव छान लागेल, आंबट छान अशी। तर आमचूर पावडर नक्की घाला। आता हा बटाटा आहे तो यामध्ये घालायचा। पटकन होणारी भाजी आहे, काही वेळ लागणार नाही आणि चविष्टही लागेल। तर या पद्धतीची भाजी बनवली आहे। 1-2 मिनटं याला छानपैकी वाफ येऊ द्यायची आहे। एकत्र मिक्स करायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे। याला छान मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्स करायचं आणि याला 5 मिनटं वाफ देऊन घ्यायचं आहे।
आता आपण हा पफसाठी बनवलेला जो मैद्याचा उंडा आहे तो छानपैकी मुरला आहे आणि आता आपण याच्यात छोट्या छोट्या पात्या करून घ्यायच्या आहेत। तर मीडियम आकाराच्या अनेक सारख्या अशा आपण याच्या पात्या बनवून घेणार आहोत। पहिले मी याला लाटून घेत आहे गोल गोल, मी बघू शकता या पद्धतीच्या पात्या लाटायच्या आणि त्यानंतर याची एक एक पोळी बनवून घ्यायची आहे। तर एक एक पोळी एकसारख्या आकाराची बनवायची। आता मी 2 चमचे मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये मी 3 चमचे तूप घातलेला आहे। हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा साठा आपण या पोळीवर लावणार आहोत। तर यासाठी मी एक पोळी घेतली आणि ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर थोडंसं पीठ याला लावायचं आहे म्हणजे ही छानपैकी पोळी एकसारखी लाटल्या जाते। पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे याच्या लेयर्स पडतील पफला छानपैकी, म्हणून आपण याला जाड पाती लाटायची नाही। जेवढी होईल तेवढी पातळ अशी पाती लाटून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। आणि पोळीच्या आकाराची मोठी अशी पोळी जेवढी होती त्या पद्धतीचीच पोळीच्याच आकाराची ही पाती लाटून घ्यायची आहे, पाहू शकता तुम्ही। तर याच आकाराचा आता आपल्याला 8 पात्या लाटून घ्यायच्या आहेत पोळीसारख्या। तर 8 उंडे बनवले, त्यांना 8च पात्या मी लाटून घेणार आहे। तर एकसारख्या लाटायच्या आणि लाटून झाले की त्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे त्या एकमेकांना चिटकत नाही। या पद्धतीच्या पात्या लाटून झालेल्या आहेत। आता एक पोळी लाटल्यासारखी पाती घ्यायची आहे आणि यावर आपण हा साठा बनवलेला लावायचा आहे, तूप आणि मैदा। यामुळे काय होईल, ती क्रिस्पी अशी मस्त पफ बनवून तयार होईल। यासाठी मी हे थोडंसं सगळ्या साईडने सगळीकडे लावून घेणार आहे प्रत्येक पोळीवर। आणि हे पोळी लाटलेली आहे त्या प्रत्येक पोळीवर मी हे लावून घेतलं आहे आणि त्यावर थोडंसं पीठ टाकायचं आहे। परत एक पोळी टाकायची आहे, परत असंच करायचं आहे। लेयरवर लेयर तयार करायच्या आहेत आपल्याला ह्या एकसारख्या। लेयरवर लेयर तयार करून घ्यायच्या आणि उरलेलं जे आहे ते पण याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीचं सगळीकडे लावून झाल्याच्या नंतर यावर थोडं पीठ परत टाकलेलं आहे मी वरतून। आता याचा एक रोल करून घेऊयात आपण। रोल करताना पहिले एक साईडने दुमडवायचं आणि हळूहळू सगळं एक साईडला दुमडत त्याचा एक रोल तयार करायचा आहे या पद्धतीचा। आणि रोल करून याला हाताने दाबून आणखीन लांब करायचं आहे आणि छान पॅक करायचं आहे आपल्याला हे। आणि याचे एकसारखे आपल्याला कट पाडायचे आहेत। तर पॅक व्यवस्थित झालं पाहिजे, सुटलं नाही पाहिजे, यासाठी दोन्ही हाताने मी जसं केलं तसं रोल करून घ्या। यानंतर याचे पेड्यासारखे आकाराचे याचे रोल केलेले आहेत, त्याचे कट पाडलेले आहेत ते कट पाडायचे आणि आणखीन एकदा परत हीच जो रोलमधला कट केलेला तुकडा होता त्याचा आपण पेढा तयार केला आणि याची परत एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। जसं की आपण पुरीसाठी लाटतो त्याच पद्धतीचं थोडी मोठी लाटून घ्यायची आहे आणि याला साईडनी कट पाडायचे आहेत। हे कट केलेले सुद्धा आपल्याला नंतर यूज होईल, आपण याचा परत एकत्र करून एक पफ तयार करू शकतो। तर आता या पद्धतीचं मी यामध्ये भाजी घातलेली आहे आणि भाजी घालून आपण या पद्धतीने याला एकत्र करायचं आहे आणि याला दाबून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही त्याला थोडंसं पाणी लावू शकता साईडनी कडानी, म्हणजे कसं याची व्यवस्थित पॅक होईल। या पद्धतीने आतमध्ये त्याला दाबून छान पॅक करून घ्यायचं आहे, कुठेही सुटलं नाही पाहिजे। थोडी साईड कमी जास्त कट करून घेता येईल। या पद्धतीचे मी पफ बनवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण फ्राय पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये
तेल थोडंसं तापू द्यायचं असते आणि नंतर थोडासा गॅस कमी करायचा होता. गॅस कमी करायचा आहे आणि यानंतर मीडियम गॅसवर मी याला फ्राय करून घेणार आहे. तर गॅस फुल करायचा बिलकुल नाही. हा गॅस मीडियम गॅसवरच याला फ्राय करायचे. हळूहळूने एक साईडनी फ्राय झाल्याच्या नंतर दुसरी साईड आपण याची बदलून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता हळूहळू हे मीडियम गॅसवर लेयर पडत आहेत आणि हळूहळू याचा कलर चेंज होत आहे. तर एकदम मस्त असे क्रिस्पी पफ बनवून तयार झालेले आहे. रेसिपी एकदम छान झालेली आहे आणि खुसखुशीत असे पफ बनवून तयार होतात. तर एका वेळी मी या कढईमध्ये 2 पफ घातलेले आहेत, त्यामुळे 2 पफ छानपैकी फ्राय होतात. जास्त पफ घालू नका, नाही तर व्यवस्थित फ्राय होणार नाहीत. तर या पद्धतीचे पफ बनवून तयार झालेले आहे. रेसिपी नक्की ट्राय करून पहा.